एक्झाम्पल शिकत होता, आठवतंय सगळ्यांना? कोणतं एक्झाम्पल शिकत होतो काल आपण? मल्टिपल ॲलेलिझमचं कोणतं एक्झाम्पल शिकत होतो बोला? जेव्हा आपण आतापर्यंत 2 डेव्हिएशन्स पाहिले मेंडेलिझमचे. मेंडलचे 2 डेव्हिएशन्स पाहिले. पहिलं डेव्हिएशन पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स आपल्याला दिसला होता. रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर यांचा क्रॉस केल्यानंतर मधलंच पिंक फ्लावर मिळाला होता आपल्याला. हे आपण शिकलो. नंतर आपण शिकलो कोडॉमिनन्स पाहिलं आपण. कोडॉमिनन्स आपण कोट कलर मध्ये पाहिलं होतं. कशाचा कोट कलर? कॅटल कोट कलर. जो मधला ॲनिमल आपल्याला मिळाला होता किंवा मधले जे प्राणी मिळाले होते त्यांना आपण रोन्स म्हटलं होतं. काय म्हटलं होतं बाळांनो? रोन्स. ROANS, रोन. हे जे रोनचा अर्थ काय होतो? लक्षात ठेवा सगळ्यांनी. रोनचा अर्थ होतो ज्यांना आपण असं म्हणू शकतो की ज्यांच्या बॉडीवर असे चट्टे आहेत. ज्यांच्या बॉडीवर, याला बैल समजा तुम्ही, बैल किंवा गाय समजून घ्या. तर ज्याच्या बॉडीवर असे चट्टे 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 आहेत त्याला आपण काय नाव दिलं होतं? रोन नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं? रोन. आणि ज्याचे प्लेन बॉडी आहे त्याला आपण काय नाव दिलं होतं? तर रोन आपण त्यांना म्हटलं होतं की ज्यांच्या बॉडीवर आपल्याला 2 कलर दिसत आहेत. म्हणजे एक कलर पॅटर्न दिसतो, एक व्हाईट दिसतोय. त्यांना आपण रोन म्हटलं होतं. नंतर आपण काय केलं होतं? रोन्सचं क्रॉसिंग केलं होतं. मग आपल्याला एक मिळालं होतं जो आपल्याला पॅरेंट मिळाला होता, जो रेड मिळाला होता. दुसरा मिळाला होता एक एकदम व्हाईट मिळाला होता आणि मध्ये पुन्हा रोन मिळाले होते. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं. कोडॉमिनन्सचा अर्थ काय झाला? इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलिझमचे. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स हा युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही. याला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट युनिव्हर्सली, सगळ्या ठिकाणी अप्लिकेबल नाही. इज नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल. सगळ्या ठिकाणी तो लागू होत नाही. त्याला आपण काय म्हणतो? नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल. आय थिंक तुम्हाला समजतंय. नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल. लॉ ऑफ डॉमिनन्स नाही. मग कोणता लॉ आहे की जो युनिव्हर्सली अप्लिकेबल आहे? कोण सांगतं? विच लॉ इज युनिव्हर्सली अप्लिकेबल? कम ऑन. Law of gametes. विच लॉ इज? Law of purity of gametes. Exactly. Law of purity of gametes is universally applicable. Law of purity of gametes is universally applicable. ठीक है? आता 2 गोष्टी काल आपण क्लिअर केलेल्या होत्या. आपण कोट कलर शिकलो, आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. आज आपण त्याच्यानंतर आपण फ्लावर्स बद्दल शिकलो. फ्लावर्सचं पाहिलं आपण. आज आपण जे बघणार आहोत तो जो खालचा जो टॉपिक आज जो आपण शिकणार आहोत तो पुढचा पार्ट आहे. दॅट इज ब्लड ग्रुप मध्ये आपण एक पुढचं एक्झाम्पल बघितलं होतं मल्टिपल ॲलेलिझमचं. मल्टिपल ॲलेलिझम काय प्रकार आहे हा? मल्टिपल ॲलेलिझमचा अर्थ काय होतो? लक्षात ठेवा. मल्टिपल ॲलेलिझमचा अर्थ असा होतो बाळांनो की जेव्हा एकापेक्षा जास्त जीन्स जेव्हा एकच कॅरेक्टर कंट्रोल करतील. when more than one gene
one genes control single character अशा कंडिशनला काय म्हणतो आपण? मल्टिपल ॲलेलिझम. त्या ओम इंगळेला काय प्रॉब्लेम येतोय काही कळत नाही. नंबरने जॉईनिंग करतो. याला आपण काय म्हणतो? मल्टिपल ॲलेलिझम. वेन आतापर्यंत आपण काय शिकत होतो की एकच जीन एकाच याला रिस्पॉन्सिबल असतो. काय लिहिलंय आपल्या बुक मध्ये? मल्टिपल alleles arise by mutations of the wild type gene. Mean more than 2 alternative forms of a gene in a population occupying at the same locus on a chromosome or its homologue are known as multiple alleles. समजा when more than one gene controls the single character or present on a same locus. आता लोकस शब्द मी नीट समजून सांगतो, नीट लक्षात घ्या. समजा हा एक क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोमवर बाळांनो इथे एक जीन आहे, असं आपण ठिपक्याच्या रूपात काढू. इथे एक जीन आहे आणि हा एक विशिष्ट अशा कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. एका विशिष्ट अशा कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि ज्या वेळेला याच स्पॉटला आणखी एखादा जीन असतो आणि हे तिन्ही मिळून फक्त एकच कॅरेक्टर सांभाळतात, एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात, तेव्हा आपण काय म्हणतो? मल्टिपल ॲलेलिझम. उदाहरणार्थ आपण काल शिकलो होतो की ब्लड ग्रुप हे सिंगल कॅरेक्टर आहे. ब्लड ग्रुप काय बेटा? हे सिंगल कॅरेक्टर आहे. तर ब्लड ग्रुप हे सिंगल कॅरेक्टर आहे, पण त्याला जबाबदार किती ॲलेल्स आहेत? 3 ॲलेल आहेत. तुम्हाला माहिती आहे, यू आर नोईंग की IA कंट्रोल्स ए ब्लड ग्रुप, IB कंट्रोल्स बी ब्लड ग्रुप, IB कंट्रोल्स AB ब्लड ग्रुप, स्मॉल आय कंट्रोल्स ओ ब्लड ग्रुप. म्हणजे बघा किती जीन झाले? 1 2 3. येते लक्षात? तीन जीन मिळून एक सिंगल कॅरेक्टर कंट्रोल करतायत. 3 जीन मिळून सिंगल कॅरेक्टर कंट्रोल करतायत. आदित्य बेटा तुझा ऑडिओ चालू आहे का? म्हणून त्याला चपलीचा मार काय लागत नाही. आता आपल्या लक्षात आलं की बघा IA, IB आणि I हे तीन जीन्स एकाच याला रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून अशा याला आपण काय म्हणतो? इट इज द एक्झाम्पल ऑफ मल्टिपल ॲलेलिझम. आता कालचा जो टॉपिक होता तो आपण समजून घेऊ. म्हणजे आपल्याला मल्टिपल ॲलेलिझम पुढचं जे मेंडलचा नियम काय होता? मेंडल काय सांगत होता की एक सिंगल जीन, सिंगल ॲलिल एका कॅरेक्टरला रिस्पॉन्सिबल असतो. असे ॲलिलची जोडी असते. ॲलिल काय प्रकारे? नीट समजून घ्या. समजा हा एक क्रोमोझोम आहे मम्मीकडून आलेला, हा एक क्रोमोझोम आहे पप्पांकडून आलेला. पप्पांना टोपी लावूया, मम्मीचं असं करूया. ठीक आहे. आता ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं. इकडे लक्ष द्या. आता हा जो जीन आहे याच्यासाठी नीट लक्ष द्या की वेन मोर दॅन वन जीन कंट्रोल सिंगल कॅरेक्टर ऑर प्रेझेंट ऑन ए सेम लोकस. मल्टिपल ॲलेलिझम मध्ये आपण काय करत असतो की एक सिंगल जीन, आता 2 गोष्टी घडतायत. एक सिंगल जीन एकापेक्षा जास्त
कॅरेक्टर कंट्रोल करतो, त्याला प्लिओट्रॉपिझम म्हणतात. आणि ज्या वेळेला अनेक जीन मिळून एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात, अनेक जीन मिळून एक सिंगल कॅरेक्टर कंट्रोल करतात, त्याला आपण म्हणतो मल्टिपल ॲलेलिझम. हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, की इथे आपल्याला हे बघायचं आहे, की समजा इकून आय ए आलेला आहे, इकून आय बी आलेला आहे, तर हा डॉमिनंट आहे. समजा हे दोन्हीच्या दोन्ही हेटेरोझायगस असतील तर मुलं कसे कसे होतील हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर हे समजून घेण्यासाठी आपण काय शिकणार आहोत, मल्टिपल ॲलेलिझम आपण नीट समजून घेऊ. मल्टिपल ॲलेलिझम समजून घेतलं की तुम्हाला ब्लड ग्रुपची कन्सेप्ट कम्प्लिटली क्लिअर होईल. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आपण काल त्यांचे जीनोटाइप लिहून घेतले होते. काल आपण काय केले होते, जीनोटाइप लिहून घेतले होते. जीनोटाइप लिहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळली होती की हे कशावर आधारित असतात, की त्या आरबीसीच्या सरफेसवर कोणता अँटीजेन प्रेझेंट आहे. जे अँटीजेन प्रेझेंट असेल त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट अँटीबॉडीज त्या ब्लडमध्ये असतील, ब्लड प्लाझ्मामध्ये असतील. आणि अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन जर होत असेल, क्रॉस होत असतील, अपोजिट येत असतील, तर असे ब्लड ग्रुप एकमेकांना चालत नाही. मग कोण कोणाला देऊ शकतो याची जर जोडी आपल्याला करायची ठरली तर काय करू शकतो ते तुम्हाला सांगतो. ब्लड ग्रुप ए म्हणण्यासाठी जिनोटाइप काय काय असतात, ग्रुप बी तुम्हाला आता हे आलं पाहिजे. ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी, जिनोटाइप सांगायचं आहे तुम्हाला, आणि ब्लड ग्रुप ओ. इथे काय काय असेल बोला पटपट पटपट. ब्लड ग्रुप ए मध्ये काय असू शकतो जिनोटाइप, आय ए, आय ए. इथे असेल आय ए स्मॉल आय. ब्लड ग्रुप बी म्हणण्यासाठी काय काय असेल, आय बी, आय बी, आय बी स्मॉल आय. बी IB स्मॉल आय. small I. ब्लड ग्रुप ए बी म्हणण्यासाठी एकच टाईप असेल, आय ए, आय बी. बी IB ब्लड ग्रुप ब्लड ग्रुप ओ म्हणण्यासाठी स्मॉल आय, स्मॉल स्मॉल आय. हा कोणता आहे, रिसेसिव्ह आहे, रिसेसिव्ह आहे. यांच्या सगळ्यांच्या बाबतीत आपण एक गोष्ट लिहिली होती, यांच्याकडे असेल अँटीबॉडी, यांच्याकडे असतील अँटीबॉडी बी असं लिहिलं होतं. यांच्याकडे असतील अँटीबॉडी A ए, स्मॉल लेटर्स मध्ये अँटीबॉडी आपण लिहित असतो. यांच्याकडे नो अँटीबॉडी, अँटीबॉडी राहिले. नाही सर, तुम्ही बोथ अँटीबॉडीज सांगितले होते काल.
हे सर काय शिकवताय रे? हे साहिल नो अरे आवाज खरखर येते. No, sir.
हे मध्ये मुलं येत असतात त्यांना जॉईन करण्यामध्ये कधीतरी गडबड होते. रोशन, आवाज येतोय? बोर्ड दिसतोय? हो सर रोशन? दिसतोय. हा आवाज पण येतोय. हं, हं, ठीक. आपण बघत होतो कोण कोणाला देऊ शकतं. कॅन डोनेट हा ब्लड ग्रुप ए जो आहे कोणाकोणाला देऊ शकतो? ए ला देऊ शकतो, ए बी ला देऊ शकतो. कोणाकोणाला देऊ शकतो? ब्लड ग्रुप ए वाला व्यक्ती कोणाकोणाला देऊ शकतो? ए आणि ए बी ला देऊ शकतो. बी वाला बी ला देऊ शकतो, बी आणि ए बी ला ए बी ला देऊ शकतो. आणि ए बी ला. ब्लड ग्रुप ए बी जो आहे हे कोणाला देऊ शकतात? फक्त ए बी ला देऊ शकतात. आणि ब्लड ग्रुप ओ जे आहेत, ब्लड ग्रुप ओ वाले जे आहेत ए बी आणि ते ए बी. सगळ्यांना देऊ शकतात. कारण काय? कारण हे जे आहेत सगळ्यांना देऊ शकतात. कोणाला देऊ शकतात? ए ला देऊ शकतात, ओ बी ला देऊ ए शकतात, बी. ए बी ला देऊ युनिव्हर्सल शकतात डोनर आणि ना. O ला देऊ donor. शकतात. नाही, युनिव्हर्सल डोनर युनिव्हर्सल डोनर आहे. निगेटिव्ह आहे. काय असं कोणाचं म्हणणं आहे? मानसी मोकळचं. हा. युनिव्हर्सल डोनर फक्त मानसी मोकळ फक्त तोच आहे का? ओ निगेटिव्हच आहे का? बॉम्बे बोल. ब्लड ग्रुप पण आहे. ओ पॉझिटिव्ह हा ओ ब्लड ग्रुप बेटा हा युनिव्हर्सल डोनर मानतो आपण. याला काय मानतो? ओ इज युनिव्हर्सल डोनर. बरोबर. कोणाला सर कोण पण देऊ तो शकतो? हे मी पॉझिटिव्हलाच याची देऊ यादी लिहिली. शकतो ना, नेगेटिव्हला नाही देऊ शकत. हो ना मॅडम. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पर्यंत तर येऊ द्याल मुलांना. तुला माहिती आहे का पॉझिटिव्हची कन्सेप्ट काय आहे? सांग बरं. व्हॉट इज पॉझिटिव्ह, व्हॉट इज निगेटिव्ह? आता नाही हे sir, मी कोणाकोणाकडून फक्त रिसीव्ह करू सांगते. शकतात? हा, हे कोणाकोणाकडून रिसीव्ह करू शकतात सांगा? ए कोणाकडून घेऊ शकतो ब्लड? ए कडून घेऊ शकतो. ओ कोणाकडून घेऊ शकतो? ओ कडून घेऊ ओ. शकतो. ओ करेक्ट. ओ ए बी बी कोणाकडून? बी आणि ओ. बरोबर. हा कॅन रिसीव्ह सगळ्यांकडून. ए फ्रॉम बी, एव्हरीवन. ए बी, ओ सगळ्यांकडून घेऊ शकतो. म्हणून याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल रेसिपिएंट. रेसिपिएंट. युनिव्हर्सल रेसिपिएंट. हा काय आहे? ब्लड ग्रुप ओ. युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर. आणि हा काय आला आता इथे? हा कोणाकडून रिसीव्ह करू शकतो? ओनली फ्रॉम ओ. बाकी कोणाचं चालत नाही. देऊ सगळ्यांना शकतो पण घेऊ कोणाकडूनच शकत नाही. दॅट इज ओ. ओ बद्दल तुम्हाला एका वाक्यात विचारलं तर काय सांगता येईल? की ज्याच्या आरबीसीच्या सरफेसवर कोणतेही अँटीजेन नाही पण ज्याच्या प्लाझ्मामध्ये दोन्ही अँटीबॉडीज आहेत, अशा ब्लड ग्रुपला काय म्हणणार? तर ओ ब्लड ग्रुप म्हणणार. असा कोणता ब्लड ग्रुप आहे ज्याच्याकडे कोणतीही अँटीबॉडीज नाही आहेत? तर दॅट इज बी. बी. दॅट इज ए बी. येस, करेक्ट. ए बी. येस. आय थिंक आता हा पार्ट क्लिअर झाला तुम्हाला सगळ्यांना. आता प्रश्न येतो. हे बेसिक इन्फॉर्मेशन होती. आता निगेटिव्ह पॉझिटिव्हची कन्सेप्ट जी आहे ती मी ऑलरेडी शिकवलेली आहे. जेव्हा या मुलांनी नवीनच ऍडमिशन घेतलं होतं. पण आता 2 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय प्रकार. हे ब्लड ग्रुप जे होते सगळेच्या सगळे शोधणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव कोणाला माहिती आहे का? एनीबडी? कार्लँड. कार्ल लँडस्टीनर. बरोबर. कार्ल लँडस्टीनर नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने किती ब्लड ग्रुप शोधले? ए बी. ओ. ए आणि बी आणि ओ. आणि त्याच्या नावावरनं एबीओ सिस्टीम ब्लड ग्रुपची, या ब्लड ग्रुप सिस्टीमला काय म्हणतो आपण? एबीओ सिस्टीम.
कार्लँड आणि त्यांचे विद्यार्थी होते स्टर्ली आणि डी कॅस्टेलो. स्टर्ली आणि डी कॅस्टेलो हे दोन विद्यार्थी होते. त्यांनी AB हा ब्लड ग्रुप शोधला. समजलं? आता कार्ल अँड स्टीनर साहेबांनी ABO ब्लड ग्रुप सिस्टीम शोधली. स्टर्ली आणि डी कॅस्टेलोने AB ब्लड ग्रुप शोधला आणि लँड स्टीनर आणि वीनर या दोघांनी मिळून RH किंवा रेसस ग्रुप शोधला किंवा ज्याला आपण अँटी डी असं पण म्हणतो. अँटी डी शोधला यांनी. रेसस मुळे आपल्याला कळतो की हा व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ब्लड ग्रुप त्याचा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. रेससचा अर्थ समजून घ्या, नीट समजून घ्या काळजीपूर्वक. आता लँड स्टीनर आणि वीनर जेव्हा युद्धाच्या काळामध्ये यांनी ते शोधलेलं होतं, प्रॉपर ब्लड देऊन सुद्धा काही लोकांच्या ब्लड मध्ये काही लोकांना रिॲक्शन्स येत होत्या, काही लोकांना त्रास होत होता. ए वाल्याला एचं ब्लड दिलं तरी सुद्धा प्रॉब्लेम यायचा, बी वाल्याला बीचं द्यायचं तरी सुद्धा प्रॉब्लेम यायचा. म्हणून यांनी याचा शोध घ्यायचा, छडा लावायचा ठरवलं. यांनी निरनिराळ्या अॅनिमल्सचे सगळे सॅम्पल्स गोळा केले आणि सॅम्पल्स गोळा केल्यानंतर यांना एक गोष्ट अशी दिसली की काही आरबीसीज वर अलॉंग विथ ए अँटीजेन एक एक्स्ट्रा अँटीजेन अंकी प्रेझेंट आहे. कशात शोधलं यांनी? बाकीच्या मॅमल्स मध्ये. आणि बाकीच्या मॅमल्स मध्ये जेव्हा यांनी हे शोधलं बाळांनो, तेव्हा तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की यांना शोधता शोधता हे रेसस मंकी पर्यंत पोहोचले. रेसस मंकी म्हणजे आपल्याकडचा जो मंकी असतो ना, आपण आपल्या परिसरात त्र्यंबकला गेल्यानंतर, गडावर गेल्यानंतर तुम्ही जे बघता ते जे माकडं असतात ते रेसस मंकी असतात. तर त्यांच्या बॉडीवर बॉडी म्हटल्यापेक्षा आरबीसीच्या सरफेसवर त्यांना आणखी एक अँटीजेन दिसला, ज्यांच्या आता हे मंकीमध्ये सापडलं. हे मंकीमध्ये हे कॅरेक्टर सापडलं, एक एक्स्ट्रा अँटीजेन सापडला आणि याला त्यांनी नाव दिलं अँटी डी. यांना त्यांनी काय नाव दिलं? अँटी डी. आता हे अँटी डी नाव दिल्यानंतर यांनी याला दुसरं नाव दिलं RH फॅक्टर. आता RH फॅक्टर वाले ज्यांच्या आरबीसीच्या सरफेसवर RH फॅक्टर प्रेझेंट आहे त्यांना त्यांनी म्हटलं RH पॉझिटिव्ह. आणि ज्यांच्या आरबीसीवर RH फॅक्टर नव्हता त्यांना नाव दिलं त्यांनी RH निगेटिव्ह. ही गोष्ट समजली का सगळ्यांना? सांगा बरं. म्हणजे अलॉंग विथ ए और बी देर वॉज वन ऍडिशनल अँटीजेन. समजा माझा स्वतःचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ काय आहे? माझ्याकडे ए अँटीजेन पण आहे, बी अँटीजेन पण आहे आणि एक तिसरा पण अँटीजेन आहे, दॅट इज अँटीजेन डी और RH फॅक्टर प्रेझेंट आहे. जर RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर अशा ब्लड ग्रुपला आपण म्हणतो RH पॉझिटिव्ह. काय म्हणतो? RH पॉझिटिव्ह. आणि जर नसेल तर त्याला काय नाव देतो आपण? RH निगेटिव्ह. आणि याच्यावरनं हे सगळं निश्चित झालं की RH फॅक्टर असेल, पॉझिटिव्ह असेल तर समजून घ्यायचं की आपल्या आरबीसीच्या सरफेसवर एक जो रेसस मंकी मध्ये जो आढळलेला एक ऍडिशनल प्रोटीन आहे, ऍडिशनल अँटीजेन आहे, तो अँटीजेन आपल्यामध्ये पण प्रेझेंट आहे. समजलं? म्हणून तिसरी जेव्हा कॅटेगरी शोधली गेली, कोणी शोधली? लँड स्टीनर आणि वीनरने. त्याच्यानंतर अधिक स्पेसिफिकेशन झालं, अधिक चांगल्या पद्धतीने झालं. मग पॉझिटिव्ह वाल्यांना देऊ शकतात, निगेटिव्ह वाल्यांना देऊ शकतात. आणि हे बघण्यात आलेलं आहे की कंपॅरेटिव्हली 80% लोक जे असतात त्यांच्यामध्ये ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो, म्हणजे RH फॅक्टर मिळतो. यांनी लाखो नमुने तपासले आणि ज्यांच्याकडे ते नव्हते त्यांना त्यांनी निगेटिव्ह म्हटलं. अशा पद्धतीने ही RH फॅक्टरची कन्सेप्ट आहे. आपण थोडक्यात समजून घेतली. ज्या वेळेला आपण पुन्हा
ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस चॅप्टर मध्ये पुन्हा जाऊ, त्यावेळेला याला आणखी व्यवस्थित समजून घेता येईल. चालेल. आय होप तुम्हाला आता मल्टिपल ॲलेलिझम कळलं आणि तुम्हाला आता बघा हा एक फॅक्टर आणखी ऍड झाला, हा एक जीन आणखी ऍड झाला, म्हणजे किती 3-3, 4-4 जीन्स मिळून एकच कॅरेक्टर कंट्रोल करतायत काय, ब्लड ग्रुप. त्यामुळे याला आपण कशाचं एक्झाम्पल मानतो, मल्टिपल ॲलेलिझम. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण समजून घेऊया. मल्टिपल ॲलेलिझमचं आणखी एक एक्झाम्पल बुक मध्ये दिलंय. मी आता बुक आणून तुम्हाला दाखवतो आणि त्या बुक नुसार तुम्हाला लगेच कळून जाईल की ते ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर मध्ये पाहायला मिळतं. कुठे पाहायला मिळतं? ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. Drosophila melanogaster is the scientific name of fruit fly. Fruit fly जी असते, फळांवर बसणारी माशी, या माशीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रयोग करणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव आहे थॉमस हंट मॉर्गन, TH मॉर्गन. याच्यामुळे ही माशी जगात प्रसिद्ध झाली, फ्रूट फ्लाय. TH मॉर्गन नावाच्या सायंटिस्टने आफ्टर मेंडल सगळ्यात जास्त हिच्यावर प्रयोग केले आणि याने सांगितलं की मल्टिपल ॲलेलिझम जे आहे, मल्टिपल ॲलेलिझम is also seen in fruit fly, that is Drosophila melanogaster. काय दिसलं यांना? यांना असं दिसलं की पंख जे असतात, पंख माशांना, जे समजा ही माशी आहे, या माशीच्या बॉडीवर आपल्याला माहिती आहे, माशी आपण अशी काढतो, तर हिच्या बॉडीवर हे जे पंख आहेत, हे पंख जे आहेत, हे पंख निरनिराळ्या प्रकारचे आहेत. काही ठिकाणी पंखच नाहीयेत, काही ठिकाणी पंखाच्या नावावर फक्त एका खुंट्यासारखं काहीतरी दिसतं किंवा स्टंप सारखं काहीतरी दिसतंय. काही ठिकाणी विंग्स जे आहेत ते अशा आहेत, काही ठिकाणी विंग्स जे आहेत त्या अशा आहेत, निक्ड विंग्स म्हणतात. तर ह्या सगळ्या व्हरायटीज एक जीन आहे व्हीजी नावाचा जीन दिलेला आहे. व्हीजी जीन हे सगळं कंट्रोल करत असतो. आता इथे तुम्हाला दाखवतो मी, पेज नंबर आहे 55. एकदा बघा, जिनोटाईप आणि फिनोटाईप बद्दल दिलेलं आहे. बघा एकदा बारकाव्याने बघा, मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, हे बघा, या ज्या फ्रूट फ्लाईज आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करा. दिसतंय सगळ्यांना? बघा काय लिहिलंय सुरुवातीला, VG+, बरोबर, VG+. नंतर काय लिहिलेलं आहे, VGNI, VGNO, VGST आणि नुसती VG. वेस्टिजियल विंग, VG स्टँड फॉर वेस्टिजियल विंग. तर वेस्टिजियल विंग म्हणजे ज्या विंग्स मध्ये वाढ झालेली नाही, ज्या विंग्सची नीट वाढ होत नाही त्यांना आपण म्हणतो, किंवा विंग्सच्या नावावर जसं एखादा ऑर्गन वेस्टिजियल केव्हा म्हणतो आपण, की जेव्हा ते नॉन फंक्शनिंग होतं, जे ऍक्च्युअली त्याचा उपयोग होत नाही उडण्यासाठी, तेव्हा त्याला आपण अशा विंग्सला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल विंग. नॉर्मल विंग्स जे असतात, बघा नॉर्मल विंग्स साठी काय आहे, VG+. आता इथे काय म्हणतोय नीट लक्षात घ्या, पेज नंबर 55, मल्टिपल ॲलिल्सच्या खालचा पॅरा. इन ड्रॉसोफिला ए लार्ज नंबर ऑफ मल्टिपल ॲलिल्स आर नोन. अनेक प्रकारचे मल्टिपल ॲलिल्स यांच्यामध्ये पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, द साइज ऑफ विंग्स फ्रॉम नॉर्मल विंग्स टू वेस्टिजियल विंग्स, म्हणजे नॉर्मल विंग्स ते विंग्स नसणं इथपर्यंत हे सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स जस्ट स्टम्प्स, नुसतं खुंटी सारखे, नुसतं आहे बघा इथे कुठलेही विंग नाहीये, नुसतं स्टम्प सारखं दिसणं, जस्ट स्टम्प्स, इज ड्यू टू ॲलिल VG. VG नावाचा जो एक ॲलिल आहे त्याच्यामुळे अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. जसं मी इथे लिहिलं VG, इट इज ड्यू टू VG इन होमोझायगस कंडिशन, म्हणजे ज्यांच्यामध्ये VG असेल, VG असं जीन येईल, त्यांच्यामध्ये आपल्याला विंग्स
उगवलेल्या दिसणार नाहीत, विंग्स नसतील, अशा ऑर्गॅनिझमला, अशा ॲनिमलला विंग्स नसतील. द नॉर्मल विंग इज वाईल्ड टाईप, वाईल्ड वेस्टिजियल विंग इज रिसेसिव्ह टाईप. वाईल्ड, आपण इथे लक्षात ठेवा, नॉर्मल विंग जी असेल ती VG प्लस असते. स्मॉल VG प्लस इज नॉर्मल विंग. नॉर्मल विंग, VG प्लस इज नॉर्मल विंग. आणि नुसतं VG इज वेस्टिजियल विंग. हे लिहून ठेवा, एक्झाम मध्ये येऊ शकतं. दिस इज वेस्टिजियल विंग. वेस्टिजियल म्हणजे जी कामाची, नॉन फंक्शनल असा त्याचा अर्थ लिहून ठेवा, नॉन फंक्शनल. जसं अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये कसा ऑर्गन आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे. लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे, म्हणजे निरुपयोगी झालेला आहे. ठीक आहे. आपल्या कानाचे जे मसल असतात इथले, आपण कान हलवू शकत नाही. कानाचे जे मसल असतात ते कसे झाले आहेत, वेस्टिजियल झाले, म्हणजे आता ते काम करत नाही. जे नॉन फंक्शनिंग स्ट्रक्चर असतं अशा स्ट्रक्चरला आपण वेस्टिजियल स्ट्रक्चर म्हणतो. आता पुढचं एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आपण शिकायला चाललोय, दॅट इज प्लिओट्रॉपी. लिहून ठेवा, दॅट इज प्लिओट्रॉपी. पटकन समजून घेऊ, फक्त 5 ते 7 मिनिटं लागतील, नीट समजून घ्या. सिकल सेल ॲनिमिया तुम्हाला माहिती आहे का? एनीबडी इज नोइंग व्हॉट इज सिकल सेल ॲनिमिया? साहिल, तुमच्या भागात आहे का रे सिकल सेल ॲनिमिया? आमच्या भागात आहे. तुमच्याकडे आहे का सिकल सेल ॲनिमिया? नो सर. प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपीचा पहिले अर्थ लिहून घ्या नीट. वेअर सिंगल जीन कंट्रोल्स टू ऑर मोर, वेअर सिंगल जीन controls two or more traits, two or more different traits, more different, हा वर्ड इकडे लिहितो, different traits ज्यांचा काही संबंध नाही. It is called pleiotropic gene. It is called pleiotropic gene. अशा जीनला जेव्हा अनेक जीन, वेगवेगळे जीन एकत्र येऊन एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात. आता बघा, पहिली कंडिशन कशी होती, अनेक जीन मिळून एक कॅरेक्टर कंट्रोल करत होते. आता उलट झालं, आता अनेक डिफरंट जीन्स एकत्र येत आहेत आणि काय कंट्रोल करतात, एकच कॅरेक्टर कंट्रोल. अनेक जीन, डिफरंट जीन्स एकत्र येत आहेत आणि काय कंट्रोल करतायत, वेअर सिंगल जीन कंट्रोल टू ऑर मोर, म्हणजे एक जीन एकापेक्षा जास्त कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे मी जे रिपीट करतो, गोंधळ नाही झाला पाहिजे, नीट लक्षात घ्या. वेन सिंगल, एक वर्ड राहिला, वेन सिंगल जीन, इथे जीन वर्ड टाकून घ्या. वेन सिंगल जीन कंट्रोल्स टू ऑर मोर ट्रेट्स, एक सिंगल जीन आहे, तोच एक, समजा हेअर कलरला पण तोच रिस्पॉन्सिबल, हाईटला पण तोच रिस्पॉन्सिबल, बरोबर, हाईटला, आय कलरला पण तोच रिस्पॉन्सिबल. असं जर होत असेल, एकच जीन 3 कॅरेक्टर कंट्रोल करतो, 4 कॅरेक्टर कंट्रोल करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, प्लिओट्रॉपी. नीट लक्षात घ्या, एक सिंगल जीन आहे आणि तो अनेक प्रकारचे कॅरेक्टर कंट्रोल करतोय. तर अशा वेळेला त्या फिनॉमिनॉनला आपण म्हणतो प्लिओट्रॉपी, आणि या कंडिशनला म्हणतात प्लिओट्रॉपिझम. प्लिओट्रॉपिझम काय? इट इज द कंडिशन इन विच सिंगल जीन कंट्रोल्स मोर दॅन 2 कॅरेक्टर्स. एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स किंवा दोघांपेक्षा जास्त कॅरेक्टर ज्या वेळेला कंट्रोल केले जातात. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेलचा अर्थ होतो, सिकल शब्दाचा अर्थ कोणाला माहिती आहे का? SICKLE. एनीबडी इज नोइंग व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिकल? कोणाला माहिती आहे का सिकलचा अर्थ काय होतो?
हे बघा, सिकलचा अर्थ होतो विळा. सिकलचा अर्थ होतो विळा. साहिल, तुमच्याकडे काय म्हणतात विळ्याला? जे शेतात कापणीसाठी नेतात त्याला काय म्हणतात? खुरप. खुरप म्हणतात. ओके. असं असतं बघ, ते असं असतं, त्याला मूठ लावलेली असते. आमच्याकडे असं असं वापरतात ते, अशी मूठ असते याला. असतं का तुमच्याकडे असं? आहे का असं? असतं का? हो सर असतात. याला खुरप म्हणतात का तुम्ही मग? याला आम्ही आमच्याकडे विळाच म्हणतात सर. विळाच म्हणतात ना. हा, विळा म्हणजे ज्या वेळेला आपल्या आरबीसी ज्या असतात त्या विळ्यासारख्या होतात. ज्या वेळेला आरबीसी आपल्या विळ्यासारख्या होतात किंवा चंद्रकोरी सारख्या हाफ मून शेप होतात, अशा होतात. तर याला काय म्हणतो? अशा याच्यामुळे काय होतं, याचा तोटा काय होतो ते पहिले समजून घ्या. आपली नॉर्मल आरबीसी कशी असते? नॉर्मल आरबीसी अशी असते. समजा ही वरून बघितली तर तुम्हाला अशी दिसेल, पण तुम्ही साईडने बघितले तर तुम्हाला अशी दिसते. याला काय म्हणतात? बाय कॉन्केव्ह. बाय कॉन्केव्ह हा तिचा नॉर्मल शेप असतो. नॉर्मल शेप कसा असतो? बाय कॉन्केव्ह. आणि जनरली कशी असते? राऊंड असते. आरबीसी मध्ये दोन प्रकारच्या चेन तयार होतात. आरबीसी मध्ये बेटा दोन प्रकारच्या चेन असतात हिमोग्लोबिनच्या. हिमोग्लोबिनच्या दोन प्रकारच्या चेन असतात. एक जी चेन असते तिला म्हणतात अल्फा चेन आणि दुसरी जी चेन असते तिला म्हणतात बीटा चेन. एक जी चेन असते तिला म्हणतात अल्फा चेन आणि दुसरी जी चेन असते तिला म्हणतात बीटा चेन. सपोज हिला तुम्ही बीटा चेन म्हटलं आणि ही दुसरी असेल अल्फा चेन. या ज्या अल्फा आणि बीटा ज्या दोन्ही चेन असतात या इक्वल अमाऊंट मध्ये, दोन अल्फा चेन असतात आणि दोन बीटा चेन असतात. त्यावेळेला नॉर्मल शेप या आरबीसीला मिळत असतो. आरबीसीला नॉर्मल शेप मिळण्यासाठी, आरबीसीचा शेप नॉर्मल राहण्यासाठी काय तयार झाल्या पाहिजे? योग्य प्रमाणात बीटा चेन तयार झाल्या पाहिजे, योग्य प्रमाणात अल्फा चेन तयार झाल्या पाहिजे. एवढं समजलं का? कमॉन. आरबीसीचा शेप कशामुळे असतो? आणि ह्या चेन म्हणजे काय? हे प्रोटीन्स असतात. हे काय असतात बेटा? हिमोग्लोबिन काय आहे? व्हॉट इज हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन इज ए प्रोटीन. हिमोग्लोबिन काय आहे? प्रोटीन आहे. कोणता प्रोटीन आहे? जे ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन इट इज ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन. ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी जे प्रोटीन काम करतं त्याला ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन म्हणतात. हिमोग्लोबिन काय मग? ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन. आता जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये अशी सेल असण्याच्या ऐवजी अशी झाली तर काय फरक पडतो? फरक असा पडतो की ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी अशा व्यक्तीची कमी होऊन जाते. आणि समजा थोड्याफार सेल असतील तर ठीक आहे, पण पूर्ण बॉडीच्या सेल जर अशा झाल्या तर असा व्यक्ती ताबडतोब मरतो. लक्षात ठेवा, असा व्यक्ती ताबडतोब मरतो. मग याला पर्याय काय? याला पर्याय असा आहे की जे लोक कॅरियर आहेत, जे लोक या आजाराचे वाहक आहेत, ज्यांच्याकडे एक जीन असा आहे, फॉल्टी जीन आहे, अशा दोन कॅरियर व्यक्तीने आपसात लग्न करता कामा नये. अशा ज्या दोन कॅरियर व्यक्ती आहेत त्यांनी जर लग्न करणं टाळलं, एका हेल्दी माणसाची, अशी फिमेल असेल तर तिने हेल्दी पुरुषाशी, आणि असा मेल असेल तर त्याने हेल्दी फिमेलशी जर लग्न केलं तर हा आजाराचा प्रादुर्भाव जो होतो, ह्या आजाराचा जो परिणाम असतो तो पुढच्या पिढीमध्ये जात नाही. हे या सगळ्या सांगण्याचा उद्दिष्ट आहे. तर आपण समजलो आता याचा परिणाम काय होतो? पहिला परिणाम असा होतो की आपल्या ब्लड व्हेसल जे असतात, आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, या रक्तवाहिन्यामध्ये असा शेप जो असतो, हा शेप कुठूनही पास होऊन जातो. हा नरम असतो आणि हा कसाही पास होतो. हा जर असा शेप झाला तर होतं काय की ब्लड व्हेसल मध्ये ह्या अडकून जातात. ह्या काय करतात? ह्या पहिली अडकली, दुसरी अडकली, तिसरी अडकली, अडकून 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 असं खूप एक प्रकारचा घट्ट भाग तयार करतात. आणि याच्यामुळे काय होतं की जिथे ब्लड सप्लाय झाला पाहिजे, उदाहरणार्थ अशी कंडिशन ब्रेन मध्ये तयार झाली तर ब्रेनला ब्लड मिळणार नाही. समजा एखाद्या जॉईंट मध्ये तयार झाली तर
तिथे जॉईंट तो मुवमेंट करणार नाही, त्रास व्हायला लागेल, प्रचंड वेदना होतात. त्याला त्याला सिकल सेलचा क्रायसिस असं म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं की नॉर्मल जी आरबीसी आहे तिचा लाईफ स्पॅन असतो 120 दिवसांचा. आरबीसी बनली की 120 दिवस जिवंत राहते ती, 120 दिवस फंक्शनल असते. आरबीसी किती दिवस काम करते? नॉर्मल आरबीसी ही आरबीसी किती दिवस जिवंत राहील किंवा किती दिवस काम करू शकेल? 120 दिवस. आणि ही आरबीसी 1 महिना सुद्धा राहत नाही, जास्तीत जास्त 1 महिना. 1 महिन्यानंतर ही ब्रेकडाऊन होऊन जाते, फोडली जाते. आणि यामुळे वारंवार आरबीसी बनतात, फोडल्या जातात किंवा मारल्या जातात स्प्लीन मध्ये. त्यामुळे या लोकांना कावीळ होत असते, सतत त्यांचे डोळे पिवळे दिसतात. येतंय लक्षात? म्हणजे याच्या अनेक कंडिशन्स आहेत. पण आपण जी कंडिशन शिकतोय त्याच्यामध्ये कॅरियर जे लोक असतात, कॅरियर लोक जे असतात त्यांच्यामध्ये पण हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. म्हणून 2 कॅरियर लोकांनी आपसात लग्न करायचं नाही. आमच्याकडे एक जिल्हा आहे, आपल्या भागामध्ये एक जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा जो आहे, या ठिकाणी सिकल सेल ॲनिमियाचे भरपूर सारे पेशंट आहेत. आदिवासी समाजामध्ये याचं खूप मोठं प्रमाण आहे. त्यामुळे तिथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने, हेल्थ डिपार्टमेंटने कार्ड दिलेले आहे. जर रंगीत कार्ड असेल तर 2 रंगीत कार्डवाल्यांनी आपसात लग्न करायचं नाही. म्हणजे व्हाईट कार्ड ज्याच्याकडे असेल, व्हाईट कार्ड ज्याच्याकडे असेल ते व्हाईट कार्डवालाच त्यांच्याशी लग्न करू शकतो, असं त्यांनी हे केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे. जर असं केलं नाही तर काय होईल? 2 जर कॅरियर्सनी, 2 रंगीत कार्ड धारकांनी जर आपसात लग्न केलं तर काय परिणाम होतो तो आपण आता या जिनोटाइपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर लक्षात आलं आम्हाला की याला ॲनिमिया का म्हणतात? ॲनिमिया म्हणण्याचं कारण यांचं सतत रक्त कमी असतं. नॉर्मल हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे? नॉर्मल हिमोग्लोबिन फिमेल्स मध्ये असलं पाहिजे 13 ते 16 ग्रॅमच्या दरम्यान. 12 ते 16 ग्रॅम पर्यंत फिमेल्स मध्ये असलं पाहिजे. मेल्स मध्ये असलं पाहिजे 13 ते 16 ग्रॅम किंवा 17 ग्रॅम पर्यंत मेल्स मध्ये असलं तरी चालतं. आता यांचं किती होऊन जातं? लेस दॅन 10 होतं. लेस दॅन 10, लेस दॅन 6 असं होऊन जातं. जर यांना रक्त दिलं गेलं नाही वेळेवर तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता याच्यात बघा काय दिलेलं आहे. पॅरेंट्स, आपण एक कंडिशन घेतोय, पॅरेंट्स. पॅरेंट्स कसे आहेत बघा. नॉर्मल हिमोग्लोबिन आपण HbA ने दाखवतो. दिस इज नॉर्मल जिनोटाइप. नॉर्मल हिमोग्लोबिन लिहून घ्या. नॉर्मल हिमोग्लोबिन कसं दाखवतो आपण? HbA. ठीक आहे. आणि सिकल हिमोग्लोबिन दाखवतो HbS. आणि हा रिसेसिव्ह जीन आहे, HbS स्मॉल s. दिस इज सिकल हिमोग्लोबिन. जो कॅरियर असतो ना बाळांनो, त्याच्याकडे एक असा असतो आणि एक असा असतो. आता हा आहे डॉमिनंट जीन. हा काय आहे? डॉमिनंट. भगवंताची एवढी मोठी कृपा आहे, तुम्हाला सांगतो, सगळ्यांसाठी सांगतो, देवाची एवढी मोठी कृपा आहे की देवाने काय केले, जेवढे प्रॉब्लेम वाले जीन आहेत ना ते सगळे बरेचसे जीन रिसेसिव्ह ठेवलेले आहेत. आणि हे कसे तयार झाले? म्युटेशनमुळे तयार झाले. पुढे गेल्यावर आपण म्युटेशन शिकणार आहोत. अचानक होणारा जीन मधला बदल, जीनचा जो सिक्वेन्स असतो, जो क्रम असतो, त्याच्यात अचानक जो बदल होतो आणि जो नॉर्मल जीन तयार झाला पाहिजे होता तो न तयार होता, तो फॉल्टी जीन तयार होतो, बिघडलेला जीन तयार होतो, खराब जीन तयार होतो, त्याला आपण म्हणतो म्युटेशन. हे म्युटेशन झाल्यामुळे असे जीन तयार झालेले आहेत. आता नीट लक्ष द्या. हा जो HbS आहे, आता झालं काय? इकडे लक्ष द्या. एक फिमेल आहे, एक मेल आहे. यांनी आपसात लग्न केलं. मेल कसा आहे? HbS. त्याला माहित नव्हतं की समोरची महिला जी आहे, समोरची जी बाई आहे, ह्या भाऊला माहित नव्हतं की याला फक्त वाटलं लग्न, याने लग्न करून टाकलं. ह्याही बाईला माहित नव्हतं की याच्याकडे प्रॉब्लेम काय आहे. हिलाही माहित नव्हतं की प्रॉब्लेम काय आहे. या दोघांनी आपसात लग्न केलं. आता गॅमेट कसे बनतील? गॅमेट बनवायचे. गॅमेट कसे बनतील? एका गॅमेट, एका स्पर्म मध्ये येईल HbA हा जीन येईल, दुसऱ्यामध्ये येईल
HbS. बरोबर. दोन प्रकारचे स्पर्म बनतील, एकामध्ये HbA येईल, दुसऱ्यामध्ये HbS असेल. सिमिलरली एक एग जो बनेल HbA बनेल आणि इथे पण दुसरा एग कसा बनेल HbS. बरोबर. आता होतं काय नीट लक्षात घ्या, काय काय कॉम्बिनेशन्स मिळतील. आता इथे याला प्युनेट स्क्वेअर मांडून बघा, करा बरं. किती सोपं आहे. HbA HbS, HbA यांना 4 मुलं झालं असं समजू आपण. HbS. तर काय काय कंडिशन होईल. याच्यापैकी एक आहे फिमेल, एक आहे मेल. काय कंडिशन मिळेल बोला. एक मुलगा मुलगी जो कोणी असेल तो कसा असेल HbA डॉमिनंट म्हणजे एक. नॉर्मल. याला काय म्हणू शकतो आपण, ज्याच्याकडे HbA आणि HbA आहे हा कसा आहे नॉर्मल हिमोग्लोबिन वाला, नॉर्मल मुलगा आहे, सामान्य आहे, याला कुठलाही प्रॉब्लेम, मुलगा मुलगी जो कोणी असेल कसा आहे नॉर्मल आहे. एक बाळ आणि कसं दोन आहे, कॅरियर. normal. आता इथे काय होईल HbA HbS HbA HbS हे काय झाले कॅरियर तयार झाले. म्हणजे कॅरियर किती झाले, कॅरियर नॉर्मल 1, कॅरियर 2. इथे लिहितो कॅरियर 2. काय मिळाला इथे आपल्याला जिनोटाइप HbA HbS. ठीक आहे, 2 कॅरियर मिळाले. आता काय होईल या तिसऱ्याचं काय होईल. हा कसा आहे HbS HbS. हे बाळ जगेल का तुम्ही सांगा. मी सांगितलं ना तम नाही. हे बाळ मरेल, हे बाळ मरेल. दिस चाइल्ड विल डाय. जन्मापर्यंत मरतं किंवा जन्माला आल्यानंतर मरू शकतं. आता हे जर मेलं तर परिणाम तुम्हाला माहिती आहे. रेशो काय मिळेल आपल्याला, रेशो फिनोटिपिक रेशो काय मिळेल बोला. फिनोटिपिक 2:1. 1:2. काय रेशो मिळाला आपल्याला 1:2. इथं रेशो किती मिळतो आपल्याला नॉर्मली 3:1 मिळतो. मेंडलच्या अकॉर्डिंग काय मिळायला पाहिजे आपल्याला 3:1. बरोबर आहे ना. पण मिळाला काय 1:2 किंवा 2:1 किंवा 1:2. ठीक आहे. 1 नॉर्मल 2 कॅरियर. म्हणून ही कंडिशन टाळण्यासाठी 1 नॉर्मल 2 कॅरियर. समजा आपण तसं करून बघितलं, आता आपल्या बुक मध्ये नाही दिलेलं आहे, आपल्या बुक मध्ये असं दिलेलं नाहीये, पण आपण समजा नॉर्मल बरोबर लग्न करून पाहिलं तर काय होतं बघा. इकडे लक्ष द्या. समजा एक पॅरेंट आपण घेतला बघा. गव्हर्नमेंटने किंवा डॉक्टर लोकांनी कशी याची सोय केलेली आहे किंवा कसं रंगीत कार्ड धारक त्यांनी तयार केले बघा. हा आहे HbA पर्सन, हा आहे HbA पर्सन, कोणी असेल, मेल असेल फिमेल असेल, यांनी लग्न केलं कोणाशी कॅरियरशी. HbA HbS HbA HbS. आता तुम्हाला माहिती इथे एकाच प्रकारचे गॅमेट बनतील HbA, इथे 2 प्रकारचे गॅमेट बनतील HbA HbS. ठीक आहे, बरोबर आहे बाळांनो. आता याला प्युनेट स्क्वेअर मध्ये मांडून बघा, प्युनेट स्क्वेअर मध्ये मांडून बघा. सोपं आहे. HbA इथे येईल HbA आणि दुसरा असेल HbS. काय मिळेल आपल्याला, याच्यापैकी कोणीही मेल असू शकतो, कोणीही फिमेल असू शकतो. काय मिळेल HbA नॉर्मल, HbA नॉर्मल, HbA HbS.
काय झालं? कॅरियर HbA HbS कॅरियर. ठीक आहे. हळूहळू आपण याला कमी करू शकतो. पण यांच्यामध्ये रेशो काय मिळतो आपल्याला? 1:1. काय रेशो मिळतो बाळांनो? 1:1 रेशो मिळतो. म्हणजे 50% कॅरियर आणि 50% नॉर्मल. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हेल्थ डिपार्टमेंट काय सांगतंय की 2 कॅरियरनी आपसात लग्न करू नका, नाहीतर तुमचं एखादं बाळ मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 2 कॅरियरनी. म्हणून लग्नाची कुंडली जुळवण्यापेक्षा काय केली पाहिजे? ही रक्ताची कुंडली जुळवली गेली पाहिजे. येतंय का लक्षात? रक्ताची कुंडली जुळवली गेली पाहिजे. आणि खास करून ते त्या भागात राहतात त्या लोकांनी या पद्धतीचा अवेअरनेस, त्यांच्यामध्ये जागरूकता आली पाहिजे. कळलं का? हे एक्झाम्पल समजलं का सगळ्यांना? कमॉन बोला बाळांनो. हो सर. गुड. आता उद्यापासून आपण एक टॉपिक चालू करतोय, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. उद्यापासून काय सुरू करू? क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मतिमंद मुलं का जन्माला येतात किंवा काय काय प्रॉब्लेम्स असतात. एखादी फिमेल जी असते ती नॉर्मल फिमेल का नसते, त्याला मेन्स्ट्रुएशन का होत नाही. एखादा मेल तो बायकी पुरुष का बरं बनतो किंवा त्याचं शरीर पूर्ण पुरुषासारखं का नसतं. हे सगळे सिंड्रोम्स. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल विडो पीक नावाचा एक प्रकार असतो. इथे या ठिकाणी काही लोकांचे केस असे पुढे आलेले असतात किंवा काही लोकांचे कानाच्या पाळ्या ज्या असतात, ही जी पाळी आहे ही पाळी अशी चिकटलेली असते. तर याच्यासाठी काय काय प्रकार असतो? काही सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सेस असतात आणि काही क्रोमोझोम मध्ये ॲबनॉर्मॅलिटी होतात. त्या सगळ्यांचा स्टडी आपण या चॅप्टरचा, पूर्वी हा एक सेपरेट चॅप्टर म्हणून दिलेला होता. ऍक्च्युअली इथे चॅप्टर संपतोय. पूर्वी काय होतं? पूर्वी एक वेगळा चॅप्टर दिला जायचा. आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, पुढच्या 5 मिनिटांमध्ये डिस्कस करू. कारण ते बुक मध्ये आलेलं आहे. बुक मध्ये पेज नंबर 55 एकदा काढा. दोज हू हॅव बुक प्लीज ओपन देअर पेज नंबर 55. त्याच्यात मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय. 55 55. हा, इथे क्वेश्चन आहे बघा. क्युरिओसिटी बॉक्स. क्वेश्चन आहे क्युरिओसिटी बॉक्स. या क्युरिओसिटी बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे? राईट द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. व्हॉट इज क्वालिटेटिव्ह? व्हॉट इज क्वालिटेटिव्ह and quantitative inheritance. Quantitative inheritance काय प्रकार असतो हा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह? क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्सचा अर्थ होतो की जिथं खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटीची संबंध येतो. कशाशी संबंध येतो? जेवढ्या जास्त प्रमाणात प्रोटीन तयार होईल तेवढ्या त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ते कॅरेक्टर्स आपल्याला खास करून दिसतील. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. क्वांटिटेटिव्हचं एक्झाम्पल पहिल्यांदा सांगतो. क्वांटिटेटिव्हचं एक्झाम्पल स्किन कलर. ह्युमन स्किन कलर. आणि आणखी एक आहे व्हीट कोट कलर किंवा कर्नेल. व्हीट कोट कलर. आता याच्यात काय सांगितलंय ते तुम्हाला सांगतो. समजा एक सायंटिस्ट होऊन गेले, डॅव्हेनपोर्ट नावाचा सायंटिस्ट होऊन गेलेला आहे. काय नाव आहे त्याचं? डॅव्हेनपोर्ट.
आणि डॅव्हेनपोर्ट हे दोन्ही कदाचित भाऊ असतील. या दोन्ही सायंटिस्टने मिळून एक प्रयोग केलेला आहे डॅव्हेनपोर्टने. यांनी ऑब्झर्वेशन केलं. यांनी लग्न लावायला नव्हते गेले. यांनी एकदम एकदम गोऱ्या बाईचं लग्न, एकदम गोऱ्या बाईचं लग्न, ही फिमेल आहे, ही फिमेल आहे, तिचं लग्न कोणाशी केलं? निग्रोशी केलं. निग्रो. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी. हे तीन जीन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? डार्क कलर साठी. ही कशी आहे? अल्बिनो आहे. अल्बिनो म्हणजे बिलकुल पण मेलॅनिन पिगमेंट तयार होत नाही, त्याला म्हणतात आपण अल्बिनो म्हणतो. त्यांना काय म्हणतो? अल्बिनो. एकदम पांढरी फटक अशी स्त्री, तिने लग्न कोणाशी केलं? डार्क निग्रो, एकदम डार्क. त्याला आपण डार्क ब्लॅक असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? डार्क ब्लॅक. यांचं दोघांचं लग्न केलं आणि मग यांचं 3 पिढ्यांपर्यंत ऑब्झर्वेशन केलेलं. तेव्हा यांना दिसलं की ज्याच्याकडे ए, बी, सी म्हणजे हा काय झाला माहितीये का? याला आपण काय म्हणतो? इट इज द एक्झाम्पल ऑफ ट्राय हायब्रिड क्रॉस. मागच्या वर्षीचं पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्याला काय म्हणतो आपण? ट्राय हायब्रिड क्रॉस. मागच्या वर्षीचं पुस्तक बायोचं ज्यांच्याकडे असेल त्यांनी हा ट्राय हायब्रिड क्रॉस एकदा करून बघायला पाहिजे. त्या ट्राय हायब्रिड क्रॉस मध्ये कशा पद्धतीने इथे गॅमेट्स तयार होतील यांच्यापासून. तर या दोघांच्या याच्यामधनं मिळतात म्युलॅटो म्हणजे सावळे लोक मिळतात. त्यांच्याकडे कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, स्मॉल सी असे असतात. आणि यांचा आपसात लग्न केलं. कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी आणि कॅपिटल सी, स्मॉल सी यांचा आपसात जर लग्न केलं तर आपल्याला जो जिनोटाइप डिस्क्रिप्शन मागच्या वर्षाच्या पुस्तकामध्ये होतं, हे जे आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे? क्वांटिटेटिव्ह. जास्त जीन जास्त डार्क कलर, जास्त डॉमिनंट जीन जास्त डार्क कलर, बिलकुल सगळेच्या सगळे रिसेसिव्ह जीन पांढरी फटक. येतंय लक्षात? एकदम बिलकुल एवढंच पण गोरेपणा कमी नसेल. तर पूर्ण पांढरी फटक स्त्री, ज्याला आपण अल्बिनो म्हणतो ना आपण. तुम्ही बघितलं असेल ज्या लोकांना श्वेतकुष्ठ असा शब्द वापरला जातो. काय वर्ड यूज केला जातो? श्वेतकुष्ठ. पांढऱ्या फटक दिसतात, कोड झाल्यासारखं, त्यांना आपण अल्बिनो म्हणतो. आणि हे डार्क ब्लॅक. यांच्या आपसात लग्न झाल्यानंतर काय कॉम्बिनेशन मिळाले ते याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे झालं क्वांटिटेटिव्हचं. क्वालिटेटिव्हचं इनहेरिटन्सचं एक्झाम्पल काय आहे? की अल्फा चेन आणि बीटा चेन दोन्ही योग्य प्रमाणात तयार झाल्या पाहिजे होत्या. सिकल सेल मध्ये होतं काय की एका ठिकाणी म्युटेशन होतं, एका पॉइंटला फक्त प्रॉब्लेम होतो. आणि त्यामुळे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तयार व्हायला पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणात ते तयार न झाल्यामुळे सेलचा शेप कसा झाला? सिकल शेप. असं झाल्यामुळे काय झालं? हा झाला कशाचा फरक झाला? क्वालिटीचा फरक झाला. क्वालिटी बदलली म्हणजे जो जीन नॉर्मल जायला पाहिजे तेवढा गेला नाही. इट इज द एक्झाम्पल ऑफ क्वालिटेटिव्ह. असे भरपूर आहेत. सिकल सेल, थॅलेसेमिया यांच्यामध्ये क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्सचा प्रॉब्लेम असतो. क्वालिटी खराब होते. जो नॉर्मल हिमोग्लोबिन जो तयार झाला पाहिजे तर त्याच्याऐवजी फॉल्टी हिमोग्लोबिन तयार झाला, म्हणजे क्वालिटी खराब झाली. जिथं क्वालिटी खराब होते त्याला आपण क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स म्हणतो, ज्याच्यामध्ये क्वांटिटी जास्त त्याचा इफेक्ट, कमी क्वांटिटी कमी त्याचा इफेक्ट, असं आपल्याला जेव्हा दिसतं तेव्हा आपल्याला त्याला म्हणावं लागतं की इट इज क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स. तर उद्या आपण जो पुढचा टॉपिक आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स त्याच्याबद्दल आपण बोलूया. थँक्यू.